जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडे नाही, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. नक्कीच सुंदर असा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून. हॅलो, शुभम शिंदे याच्यासाठी नुरवी कृषी उद्योगचे सर्व निलेश शिंगरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पेमेंट आलेलं आहे. लाजवाब परफॉर्मन्स शुभम शिंदे. आपण लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. गोविंद शिंदे, आपण जर कुठे असाल तर व्यासपीठाजवळ संपर्क साधा. गोविंद शिंदे. हॅलो, चेक. चला आपण अध्यक्ष, आपण व्यासपीठाकडे या. अध्यक्ष, आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठाकडे या. गोविंद शिंदे, आपण व्यासपीठाकडे या. आदरणीय गोविंद शिंदे, आपण व्यासपीठाकडे या. गोविंद शिंदे, आपण कुठे असाल त्वरित व्यासपीठाकडे या. गोविंद शिंदे. सुरुवात करायची का? मी या संपूर्ण स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक आपण देतोय आणि या संपूर्ण स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ ठरतोय या संपूर्ण स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ महेश बजरंग ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे आणि मानकरी आहे उल्हास क्रीडा मंडळ आंबोले शिस्तबद्ध संघ. आपण या आणि आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले नरेश ठाकूर वितरण करतील. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले, आपला जर कोणी प्रतिनिधी असेल आपण आलात तरी हरकत नाही. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले शिस्तबद्ध संघ या संपूर्ण स्पर्धेमधील. रासा संघ आंबोले संघाचा आपण पारितोषिक घ्या. शिस्तबद्ध संघ म्हणून आपण त्यांना सन्मानित करतोय. शिस्तबद्ध संघाचा चषक हे पारितोषिक आपण देतोय. तदनंतर आपण पुढील पारितोषिकाकडे लगेच वळणार आहोत. आणि या संपूर्ण स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरण करतोय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 10,000 व आकर्षक चषक या ठिकाणी हॅलो चेक देण्यात येतोय. हॅलो 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 चेक. आणि या संपूर्ण स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय अर्थातच श्री बापूजी क्रीडा मंडळ भोयराचं नवघर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. चतुर्थ क्रमांकासाठी रोख पारितोषिक 10,000 रुपये व आकर्षकाचा चषक देऊन या ठिकाणी बापूजी क्रीडा मंडळ भोयराचं नवघर यांना आपण सन्मानित करतोय.
आणि चतुर्थ क्रमांकाचं बापूजी कन्स्ट्रक्शन व लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून माननीय श्री सचिन ठाकूर व संजय ठाकूर यांच्याकडून 10,000 रुपये, तसेच श्री विनायक शिंदे व सतीश रघुनाथ शिंदे प्रोपा रिफ्लेक्स ऑप्टिक्स कॉन्ट्रॅक्टर्स यांच्याकडून आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक. तदनंतर आपण तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे या ठिकाणी वळतोय आणि तृतीय क्रमांकाचा विजेता संघ आहे चला मित्रांनो स्पीडअप घ्या, आता विनंती असेल आपल्याला स्पीडअप घ्या प्लीज. आणि तृतीय क्रमांकाचा विजेता आहे स्वयंभू हनुमान चिवे. या संघाला विनंती करतो आपण आपलं पारितोषिक स्वीकारायला या. स्वयंभू हनुमान चिवे तृतीय क्रमांक, रोख रक्कम 10,000 व आकर्षक चषक. कैलासवासी पांडुरंग नाना ठकोरे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री सुरेश ठकोरे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये, तसेच माननीय श्री जय गणेश दळवी यांच्याकडून आकर्षक चषक तृतीय क्रमांकासाठी. तृतीय क्रमांकासाठी आपण या ठिकाणी पारितोषिक वितरण करतोय. तदनंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरण करतोय आणि द्वितीय क्रमांकाचे विजेते आहेत श्री काळभैरव क्रीडा मंडळ भारजे. आपल्याला विनंती करतो आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती या. आज आपण लाजवाब परफॉर्मन्स या ठिकाणी दिलात, आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. काळभैरव क्रीडा मंडळ भारजे जबरदस्त कामगिरी. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी जयराम शिंदू पालवे यांच्या स्मरणार्थ श्री गंगाराम जयराम पालवे, नितेश एंटरप्राइजेस व GA रेस्टॉरंट यांच्याकडून 15,000 रुपये व कैलासवासी यमुना खेळू महाबळे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री संतोष महाबळे यांच्याकडून आकर्षक चषक द्वितीय क्रमांकासाठी. एकदा जोरदार काळभैरव भारतीय संघासाठी. जबरदस्त खेळ. तदनंतर हॅलो चेक. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय काळभैरव भारजे संघ. आपण त्यांना सन्मानित करतोय. आज आपण बहारदार परफॉर्मन्स या ठिकाणी दिलात. काळभैरव भारजे आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. धन्यवाद सर्वांचं धन्यवाद. चला प्लीज आपण स्पीडअप घ्या, विनंती आहे. चला काळभैरव भारतीय संघ
धन्यवाद. तदनंतर आपण पुढील पारितोषिकांकडे या ठिकाणी वळणार आहोत. आता मात्र आपण वैयक्तिक पारितोषिके या ठिकाणी देतोय आणि या संपूर्ण स्पर्धेमधील पहिलं वैयक्तिक पारितोषिक आपण देतोय. अर्थातच पब्लिक हिरो हा किताब आपण देतोय आणि ह्या संपूर्ण स्पर्धेमधील पब्लिक हिरो ठरतोय श्री बापूजी क्रीडा मंडळ भोयरा नवगड संघाचा आज घणाघाती चढाया करणारा एक जबरदस्त खेळाडू अर्थातच रोहन खेरटकर याला विनंती करतो आपण येऊन आपलं पारितोषिक स्वीकारा. आजचा परफॉर्मन्स आपला लाजवाब आहे. रोहन खेरटकर पब्लिक हिरो ठरतोय. श्री हरिचंद्र शांताराम वाघमारे पोलीस पाटील उसाळे यांच्याकडून आकर्षक चषक पब्लिक हिरोसाठी आणि मानकरी ठरतोय रोहन खेरटकर. अभिनंदन. तदनंतर आपण पुढील पारितोषिकाकडे या ठिकाणी वळणार आहोत आणि या संपूर्ण स्पर्धेमधील पुढील पारितोषिक आपण वितरण करतोय. या संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट पक्कड हा किताब आपण देतोय आणि उत्कृष्ट पक्कड द बेस्ट डिफेंडर ऑफ द टूर्नामेंट and the prize goes to one of the best mid cover from team Bharje, Mr. Shubham Shinde. लाजवाब परफॉर्मन्स शुभम शिंदे, खरोखर लाजवाब परफॉर्मन्स आजचा. सगळ्यांची मन जिंकलीत आपण. शुभम शिंदे खरोखर आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लाजवाब परफॉर्मन्स शुभम शिंदे. श्री रुपेश दत्तू ठाकूर यांच्याकडून आकर्षक चषक जातोय उत्कृष्ट पकडसाठी आणि मानकरी ठरतोय शुभम शिंदे मॅन फ्रॉम भारजे. तदनंतर आपण या ठिकाणी पुढील पारितोषिक देतोय. ही माझी बक्षीस. मी या सचिनला बोलवतोय माझ्यासोबत घ्यायला ही बक्षीस. सचिन कमी. वाह, एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या शुभम शिंदेसाठी. जयेश ठाकूर आणि जनार्दन बेलोसे आपण व्यासपीठाकडे चला. जयेश ठाकूर, जनार्दन बेलोसे चला. तदनंतर आपण या ठिकाणी पुढील पारितोषिक देतोय सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरतोय स्वयंभू हनुमान चिवे संघाची रेड मशीन अमर ठाकूर. याला विनंती करतो आपण येऊन आपलं पारितोषिक स्वीकारा. लाजवाब परफॉर्मन्स आहे आपला देखील आज. वारंवार हनुमान उड्या त्या ठिकाणी रसिकांना आपण लक्ष भेदत राहिलात आणि जबरदस्त परफॉर्मन्स आपण या ठिकाणी दिलात. अमर ठाकूर. कैलासवासी चंद्रभागा चंदर वाघमारे यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू अजित गणपत ठाकूर यांच्याकडून आकर्षक चषक जातोय आणि उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरतोय अमर ठाकूर मॅन फ्रॉम चिवे. आणि तदनंतर सर्वांना आतुरता लागली आहे ती ह्या चषकाची. अर्थातच सर्वोत्कृष्ट खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमधील कोण असेल आणि या संपूर्ण स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी मी ज्या खेळाडूला व्यासपीठावरती बोलवतोय त्याच्या माध्यमातून आज अनबिलिव्हेबल अशा पकडी या ठिकाणी केल्या गेल्या आणि या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट and the prize goes to Mr. Rahul Boyer, man from Janman Rasal. जबरदस्त खेळ, लाजवाब परफॉर्मन्स. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर जबरदस्त परफॉर्मन्स राहुल भोईरच्या माध्यमातून. कैलासवासी शांती पवार या ठिकाणी राहुलला मी थांबवतोय 2 मिनिटासाठी. 2 मिनिटासाठी थांबवतोय. 2च प्रश्न विचारेल. किती वर्षांनी बक्षीस मिळालंय? असं बक्षीस तर आम्ही 2 वेगळे संघ असताना मारलेत, पण हा जो एकीचा वैयक्तिक बक्षीस तर माझा हा 7 वर्षांनी असेल. कारण का 7 वर्ष तर मी माझ्या टीमसाठी गेलो होतो, माझ्या पोरांसाठी गेलो होतो, माझ्या गावाच्या नावासाठी गेलो होतो. कारण का माझं स्वतःचं काय नव्हतं, पण प्रतिकेश
किंवा हे असे बाकीचे नवयुवक आहेत त्यांच्यासाठी केलो होतो. त्यामुळे हा आता पहिल्यांदा भेटलाय मला स्वतःला करायला. ठीक आहे. नक्कीच नंतर एकदा अजून एक जोरदार प्रश्न टाळ्या विचारेल, होऊन जाऊ अजून द्या एक प्रश्न राहुल विचारेल. भोईरसाठी. खऱ्या अर्थाने आज जो काही आपला संघ बांधणी झालाय त्याचा आनंदाचा आहेच. आणि तदनंतर आजचा जो परफॉर्मन्स होता त्या परफॉर्मन्सबद्दल, या संपूर्ण सामन्याबद्दल, आजच्या विजयाबद्दल तुला काय वाटतंय? हॅलो 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 आजच्या परफॉर्मन्ससाठी आम्ही 10 एक सामने तरी आम्ही वाट बघितली. आम्ही आमच्याप्रमाणे खूप प्रयत्न केले. कधी कोण चुकतोय काय होतोय. ठीक आहे खूप वर्षांनी एकत्र खेळतोय त्यामुळे झाले असेल. पण काय आहे रासल नाव आहे त्याप्रमाणे आम्हाला खेळणंच आहे. रासळ म्हणजे कबड्डीची पंढरी सुधागड तालुक्याची. आणि फायनली रासळ संघाचा हवा तो कमबॅक झालाय मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक विजेता संघ रोख रक्कम 21,000 व भव्य चषक स्वीकारण्यासाठी विनंती करतो. जय हनुमान. रासळ संघाला आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन आपलं बक्षीस स्वीकारा.